चला तर मंडळीत आज करूयात उपासाचा मेदूवडा। 1 वाटी भगर घेतलेली आहेत। भगरला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुतल्यानंतर 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहेत। उकळी आल्यानंतर भगर घातलेली आहेत आणि 1 वाटी ताक घातलेले आहेत। 1 वाटी भगर आहे तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी ताक। एक हाय फ्लेमवर उकळी काढून घ्यायचे आहेत। नंतर मीडियम आच करून भगरीचा भात शिजून घ्यायचा आहे। अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे। आता छान भगर शिजून झालेली आहे। भगर थोडीशी थंड झाली की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। काढल्यानंतर एक बटाटा उकळलेला किसून घालायचा आहे। 3 चम्मच साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे। अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत आणि 2 हिरवी मिरची कट केलेली घातलेली आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे। साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। खूप मळून घ्यायचं आहे 2-3 मिनिट छान। आणि आता छान डो तयार करून झालेला आहे। एक गोळा घ्यायचा हातावर, छान मस्त असा प्रेस करायचा आणि त्याच्यावर एक होल करायचा, म्हणजेच मेदूवडेसारखे छान मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत। आता छान मेदूवडे तयार झालेले आहेत। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल सुरुवातीला हाय ठेवायचं आणि नंतर मीडियम आच करून छान क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तसे हे भगर वगैरे शिजलेलीच राहते, पण क्रंची क्रिस्पी होण्यासाठी छान गोल्डन ब्राऊन असे तळून घ्यायचे आहेत। आता आपले मेदूवडे ऑलमोस्ट तयार झालेले आहेत। ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत सर्व करायची, खूप छान अप्रतिम लागतात। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान टेस्टी लागतात। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा।